आणि आता मेट्रो सुपरफास्ट मध्ये शहरातील बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊयात। मुंबईतील पवई तलावात धावत्या दुचाकीला अचानक आग लागली। पोलीस दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आटोक्यात आग आणलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। राज्यभरात मंगळवारी सरकारी परिचारिका 2 तास कामबंद आंदोलन करणार आहेत। सेवा प्रवेश नियम, पदोन्नती आणि भरती रखडल्याने परिचारिका आंदोलन करणार आहेत। मुंबईतील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमण तत्काळ हटवून पथपद अडथळा मुक्त करा। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देत आदेशाचं पालन करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। लवकरच पाणी कपातीचं संकट दूर होणार आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 90% पुढे। दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईची दुरवस्था झाली आहे। मंडईची दुरुस्ती करताना कोणकोणते घटक लक्षात घ्यावेत यासाठी पाहणी करण्यात आलेली आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील 15 आरोपींना 17 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। भिवंडी न्यायालयात सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने मुंबईत नमो सहकार टॅक्सी सुरू होणार आहे। बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात टॅक्सी संघटना आणि चालक यांचा संयुक्त मेळावा झाला। स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्टला मुंबईत जेनजींशी संवाद साधणार आहेत। बदलत्या सामाजिक परिस्थिती, युवकांचे विचार, शिक्षण व्यवस्था, तंत्रज्ञान, राष्ट्र निर्माण आणि लोकशाही यांसारख्या विषयांवर ते चर्चा करतील। जळगावमधील पारोळा, एरंडोल आणि अमळनेर येथील नुकसानग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटलांनी पाहणी केली। महाजन यांनी पूरग्रस्तांना 10,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। ओबीसींच्या मंडल यात्रेचा भंडारा जिल्ह्यातून सुरुवात झालेला आहे। नागपुरात जगनाडे चौकात मंडल यात्रेचं आगमन झालं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली। ओबीसींच्या हक्कासाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रा निघाली। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये यात्रा काढली जाणार आहे। सरकार ओबीसी विरोधी असल्याचा विजय वडेट्टीवारांनी आरोप केलाय। एसीबीच्या प्रकरणांमध्ये पालिकेचे तब्बल 207 कर्मचारी आणि अधिकारी आरोपी आहेत। त्यापैकी 112 जण आजही सेवेत कार्यरत आहेत। 207 पैकी केवळ 27 जणांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। अभिनेता सुनील ग्रोवर याने शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। साईबाबांचं बोलावणं आलं आणि मी दर्शनाला आलो, फक्त बाबांचे धन्यवाद मानण्यासाठी आलो असल्याची भावना दर्शनानंतर त्याने व्यक्त केली आहे। अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंना झेड दर्जाची सुरक्षा मिळावी यासाठी अमरावतीकरांनी पुढाकार घेतलाय। जवळपास 4,500 पोस्टकार्ड अमरावतीकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहून तुकाराम मुंढेंना झेड सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। कोपरखैरण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। याविरोधात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झालाय। कार्यकारी अभियंत्याला खड्ड्यांचा फोटो फ्रेम भेट दिलेली आहे। एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सादरीकरण करण्यात आलं। राज्य मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथील एअर इंडिया इमारतीत नेण्याचा सरकारचा विचार आहे। सोलापुरात संजय राऊतांच्या समर्थनार्थ उभाटा रस्त्यावर उतरली। संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत भाजपसह जयकुमार गोरेंचा निषेध केलाय। दुग्धाभिषेकात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ठाणे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। जकात नाका रस्त्यावर मनसेने लक्षवेधी आंदोलन केलं। मनसे कार्यकर्त्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नाशिक शहरातील रस्त्यांवरील सुमारे 40% खड्डे 2 दिवसात बुजवण्यात आलेत। उर्वरित खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। लवकरच खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे। नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी ही माहिती दिली आहे। अमरावती जिल्ह्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठीचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाहीये। प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दरवर्षी 2 गणवेश देण्याची तरतूद असून त्यासाठी सुमारे 600 रुपयाचा निधी अपेक्षित आहे।